नमो बुद्धाय, जय भीम. माता रमाई यांना त्यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील वनद गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात 7 मार्च 1897 ला रमाईंचा जन्म झाला. 27 मे 1935 ला त्यांची प्राणज्योत मावळली. अवघ्या 37 वर्षांच्या जीवनाचा हा प्रवास करता करता त्या रमाच्या रमाई झाल्या. लहानपणीच आजारपणाने आईचे निधन झाले. वडील बंदरात माशांच्या टोपल्या पोहोचवण्याचे काम करत होते. आईच्या निधनानंतर काही दिवसात वडिलांचेही निधन झाले. लहान वयातच आई वडिलांची छत्र नसलेली ही 4 भावंडे वडिलांच्या निधनानंतर वल्लंगकर काका यांच्याबरोबर मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहू लागली. अवघ्या 9 वर्षाच्या असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भायखळा भाजी मार्केटमध्ये त्यांचा विवाह झाला. अत्यंत शांत स्वभाव, सहनशील, कष्टाळू वृत्तीच्या रमाई सुरुवातीपासूनच संघर्ष करत होत्या. परिस्थिती प्रत्येक माणसाला सक्षम बनवते आणि खरंच परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे रमाईने दाखवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना 5 मुले होती. गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न आणि यशवंत. त्यातले यशवंत आंबेडकर यांना वगळता आपल्या 4 लेकरांचे निधन होताना आपल्या डोळ्यासमोर ह्या मातेने पाहिलं आणि तरीही कधीही त्या हरल्या नाहीत. मग लढाई तलवारीची असो व परिस्थितीची, जिंकता आली पाहिजे, लढता आली पाहिजे. एकदा असा एक प्रसंग आला. गंगाधर तापाने फणफणले होते. रमाई त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी सांगितले की आजार खूप गंभीर आहे, पैशाची व्यवस्था करा, नाही तर मुलगा हातातून निघून जाईल. तेव्हा रमाईने लंडनमध्ये शिकत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिलं. गंगाधर खूप आजारी आहे साहेब, काही पैशाची तडजोड झाली तर बघा. बाबासाहेब पत्र वाचत होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तरीही काळजावर दगड ठेवून बाबासाहेबांनी रमाईला त्या पत्राचं उत्तर लिहिलं. रमा, मी इकडे एकाच वेळी जे मिळेल ते खाऊन राहतोय. मी लवकरात लवकर माझं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तुझ्यावर आलेल्या अनेक संकटांमध्ये मी तुझ्या पाठीशी उभा राहू शकत नाही, या गोष्टीची मला फार खंत आहे. रमाईने डबडबलेले अश्रू पुसत पत्र वाचले आणि त्यांना समजले की बाबासाहेब खूपच वाईट परिस्थितीत आहेत. शेवटी उपचार न झाल्यामुळे गंगाधर वाचले नाही. गंगाधर गेले हे दुःख तर काळजात होतेच, पण तरीही रमाईने ठरवलं आपल्या साहेबांच्या शिक्षणासाठी जी होईल ती मदत आपण त्यांना केली पाहिजे आणि त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. रोज सकाळी उठून शेणाच्या गोऱ्या जमा करून त्या विकू लागल्या आणि त्यातून पैसे जमा करू लागल्या आणि ते पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी शिक्षणासाठी परदेशात मनी ऑर्डर केले. आणि खरोखर आपल्या नवऱ्याच्या शिक्षणासाठी भारतातून मनी ऑर्डर करणारी ही पहिली स्त्री असेल. रमाई आंबेडकर यांचा हा जीवन प्रवास असीम त्याग, संयम आणि संघर्षाचे प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. अत्यंत गरिबीतही त्यांनी संसाराचा गाडा चालवला. बाबासाहेबांच्या समाजकार्यामध्ये स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण कधीही बाबासाहेबांकडे त्यांनी रडगाणे गायले नाही. बाबासाहेबांच्या समाजकार्यात त्या सावलीसारख्या उभ्या राहिल्या. गरिबांसाठी आणि दलितांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. स्वतःच्या आजारावर उपचार न करता त्यांनी बाबासाहेबांच्या राजगृहामधल्या मुलींची काळजी घेतली. त्यांनी स्वतःची माता रमाई म्हणून ओळख मिळवली आणि बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते, मी जरी दिवा होऊन या जगाला प्रकाश दिला तरी त्या दिव्याची वात ही रमा होती आणि तिच्या त्यागामुळेच मी बाबासाहेब होऊ शकलो. धन्यवाद.